नमस्कार. श्री स्वामी समर्थ. हिंदू धर्मामध्ये ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा हा सण साजरा केला जातो. सुवासिनी स्त्रियांचा सर्वात आवडता सण म्हणजे वटपौर्णिमा. या दिवशी दीर्घायुष्य अशा वडाच्या झाडाची स्त्रिया पूजा करतात. आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे आणि हाच पती आपल्याला 7 जन्म मिळावा म्हणून स्त्रिया वडाच्या झाडाला प्रार्थना करतात. पौर्णिमा तिथी ही खूपच महत्त्वाची मानली जाते. या दिवशी आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीची पूजा अर्चा करण्याला विशेष महत्त्व आहे. पौर्णिमे दिवशी आपल्या घरामध्ये काही शुभचिन्हे काढावीत. तर आपण कोणते शुभचिन्ह काढावे, त्याचबरोबर ते कोठे काढावे याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी सारिका भक्ती विश्वमध्ये आपले मनापासून स्वागत. आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथी ही खूपच शुभ तिथी मानली जाते. प्रत्येक पौर्णिमेला आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीची पूजा अर्चा सेवा या झाल्याच पाहिजेत. त्याचबरोबर या पौर्णिमेला आपल्या घरामध्ये एक शुभचिन्हही काढायचे आहे. हे शुभचिन्ह काढल्याने तुमच्या घरामध्ये सात्विकता निर्माण होईल. तुमच्या घरामध्ये शुभ कार्य घडतील. घरातील वातावरण नेहमी प्रसन्न राहील. हे शुभचिन्ह आहे स्वस्तिक. स्वस्तिक शुभचिन्ह हे मांगल्याचे प्रतीक आहे. हिंदू धर्मामध्ये काही चिन्हे आहेत, त्यामध्ये स्वस्तिकला खूप महत्त्व आहे. कोणत्याही शुभ प्रसंगी स्वस्तिक हे शुभचिन्ह आपण काढत असतो. अंगणात रांगोळी काढताना, देवघरामध्ये कलशाची स्थापना करताना, वास्तुशांती, विवाह विधीमध्ये स्वस्तिक चिन्ह हे खूप महत्त्वाचे असते. तर 10 जूनला वटपौर्णिमा आहे. पौर्णिमेचा कालावधी हा मंगळवारी सकाळी 11:35 सुरू होणार आहे. तर मंगळवारी सकाळी आपले नित्यक्रम आटपल्यानंतर आपण अंगणामध्ये रांगोळी काढायची आहे. आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याला हळदीचे लेपन करायचे आहे आणि मुख्य दरवाजावर आपण कुंकवाने स्वस्तिक काढायचे आहे. आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि त्यावर कुंकवाने योग्य आणि पूर्ण स्वस्तिक काढायचे आहे. म्हणजे आपण स्वस्तिक काढत असताना क्रॉस करून काढू नये, तर ते मधून सुरुवात करावी. त्यातील असणारे 4 डॉट ही आपण द्यावेत आणि स्वस्तिकच्या दोन्ही बाजूला 2 उभ्या रेषा माराव्यात. त्याचबरोबर त्या 2 तरी तांदळाचे दाणे चिटकवावेत, तरच ते पूर्ण स्वस्तिक होते. स्वस्तिक वाकडे काढू नये, व्यवस्थितच काढावे आणि ते स्पष्ट दिसावे असे काढावे. मुख्य दरवाजा स्वस्तिक काढून झाल्यानंतर आपण दुसरे स्वस्तिक काढायचे आहे आपल्या किचनमध्ये. तर आपला जो किचन ओटा असतो त्याची मागची भिंत असते, म्हणजे आपण ज्या दिशेला तोंड करून उभे राहतो त्या भिंतीवर आपण स्वस्तिक काढायचे आहे. हे देखील स्वस्तिक आपण कुंकवाने काढायचे आहे आणि तेही व्यवस्थितच काढायचे आहे. आपल्या घरामध्ये स्वस्तिक हे शुभचिन्ह काढल्यामुळे आपल्या घरातील वातावरण हे पवित्र बनते, सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. देवी लक्ष्मी आणि कुबेर देवताही प्रसन्न होतात. त्यानंतर आपण दुसरे स्वस्तिक काढायचे आपल्या देवघरामध्ये. आपले जेथे देवघर आहे त्याची मागची जी भिंत असते त्या ठिकाणी आपल्याला हे स्वस्तिक काढायचे आहे. त्यानंतरचे 4थे स्वस्तिक हे आपण आपल्या तिजोरीवर काढायचे आहे. ज्या ठिकाणी आपण महत्त्वाची कागदपत्रे, पैसे, दागिने ठेवतो अशा तिजोरीवर, ज्या ठिकाणी आपले लॉकर असते त्या लॉकरवर आपल्याला हे स्वस्तिक काढायचे आहे. ते देखील पूर्ण काढायचे आहे. 4 डॉट द्यायचे आहेत, दोन्ही बाजूला 2 रेषा मारायच्या आहेत आणि अक्षराचे 2 दाणे त्या स्वस्तिकवर चिटकवायचे आहेत. असे पूर्ण स्वस्तिक आपल्याला काढायचे आहेत. स्वस्तिक हे शुभचिन्ह काढल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी आणि शांती टिकून राहते. त्याचबरोबर आपण या ज्येष्ठ पौर्णिमेला आपल्या कुलदेवीची ही सेवा करायची आहे. ज्यांना काहीच शक्य होणार नाही त्यांनी या दिवशी किमान 11 वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्राचे जरूर पठण करावे. आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचे वास्तव्य राहावे, आपली आर्थिक भरभराट व्हावी यासाठी आपण प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करायची आहे. सलग 12 पौर्णिमा सत्यनारायण पूजा केली तर आपल्या घरामध्ये पैसा येण्याचे अनेक मार्ग निर्माण होतात आणि आपली आर्थिक भरभराट होते. या ज्येष्ठ महिन्यातील वटपौर्णिमेला आपण कुलदेवीच्या जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. वडाच्या झाडाची देखील आपण पूजा करायची आहे. वटसावित्रीचे व्रत कसे करावे, नियम कोणते पाळावे त्याविषयी संपूर्ण माहितीची व्हिडिओ मी अगोदर अपलोड केले आहे, तेही व्हिडिओ बघा. तर आजचा व्हिडिओ इथे थांबवते. आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.